शेगाव संस्थानला जगातलं बेस्ट मॅनेज देवस्थान कोणी बनवलं? जगात बेस्ट मॅनेज मंदिर म्हटलं की पहिलं नाव शेगावचं घेतलं जातं. आणि हे शक्य झालं एका साध्या पण असामान्य सेवकामुळे. गजानन महाराजांच्या चरणी वयाच्या केवळ 22व्या वर्षी सेवा रुजू केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत ती सेवा निभावली. तब्बल 60 पेक्षा अधिक वर्ष त्यांनी संस्थानचा कारभार पाहिला, पण कधीही स्वतःला मालक म्हणून मिरवलं नाही. ते आयुष्यभर स्वतःला सेवक म्हणतच राहिले. आज आपण पाहतो तो भव्य आनंद सागर असो किंवा हजारो भक्तांची भूक भागवणारा महाप्रसाद, ही सगळी भाऊंची दूरदृष्टी होती. मोठमोठ्या MBA कॉलेजमध्ये जे व्यवस्थापन शिकवलं जातं ते भाऊंनी शेगावात प्रत्यक्ष करून दाखवलं. राजा असो वा रंक, दर्शनासाठी रांग सर्वांना सारखीच. VIP संस्कृतीला त्यांनी शेगावातून कायमच हद्दपार केलं. संस्थांच्या पैशाचा एकही रुपया त्यांनी कधी स्वतःसाठी वापरला नाही. फक्त मंदिरच नाही तर रस्ते, पाणी, हॉस्पिटल, शिक्षण, भाऊंनी समाजासाठी काय नाही केलं? देणगी मागितली नाही, पण दानपेटीतून मिळालेल्या पैशातून एक वेगळं विश्व उभं केलं. आणि हे शक्य झालं एका साध्या पण असामान्य सेवकामुळे, स्वर्गीय शिवशंकर भाऊ पाटील.